राम राम मंडळी. द्राक्षे विकून झाली, पैसे खिशात आले, आता आपण मोकळे. अहो चुकताय शेट, पिक्चर अभी बाकी है. एवढे दिवस पोरांना म्हणजे घडांना पोसून आपली वेळ आता दमले. आता तिला आता स्पाची गरज आहे. पाणी नियोजन एकदम कडक पाहिजे. शक्य असेल तर एकदा सनसनीत फ्लड पाटाने पाणी द्या. नाहीतर आपलं ड्रीप आहे याचं ड्रीपनं असं पाणी द्या की माती चांगली भाड पूर्ण ड्रीपच्या मध्येपर्यंत आलं पाहिजे, एवढं भिजलं पाहिजे असं पाणी द्या. आता वेलीला पाहिजे एनर्जी ड्रिंक. पानांची तब्येत सुधारायची आहे ना, मग ड्रीप आणि फवारणीचा मेनू आहे का. ऑप्शन 1, एकोणीसची फवारणी घ्या आणि त्यासोबत मॅग्नेशियम सल्फेटचा फवारणी घ्या. 19 5 ग्रॅमने आणि मॅग्नेशियम सल्फेट 2 ग्रॅमने असं फवारणी करू शकता, किंवा 5 ग्रॅमचे 2 ते 5 ग्रॅमच्या आसपासमध्ये कधी पण चालेल. त्याचबरोबर ड्रीप मग आपण ड्रीपने 19 एकरी 5 किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट एकरी 10 किलो एकदम कडक कॉम्बिनेशन आहे. हे नसेल सोडायचं तर मॅग्नेशियम नायट्रेट एकरी 5 किलो हे देखील सोडतात. हे पण नसेल ऑप्शन चौथा, आपण जुना आणि जाणता युरिया आणि DAP सगळं चालतं एकदम एक नंबर. आता या मेनूमध्ये काय द्यायचं ते तुमच्या जमिनीवर आणि एरियावर ठरवा, पण द्या नक्की, कारण पुढच्या वर्षीची स्टोरेजची बॅटरी आत्ताच फुल चार्ज करावी लागते. आत्ताचं खाल्लं पिल्लं खायला प्यायला तर पुढच्या वर्षी बाग पुन्हा नोटा छापणार. मग तुम्ही हार्वेस्टिंग नंतर बागेला कोणती पार्टी देता कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या द्राक्ष बागायतदार मित्रांना